Hello, dear students. I am Anand Sonanis from Mahatma Gandhi Vidya Mandir, MHG College, HSUKC Department, Maregaon Camp, Nasik. Dear students, in the last second video lecture, we were learning 1.3, the call of the soil. The writers search for the traditional variety of rice, that is Kasba E. विद्यार्थी मित्रांनो, आपण गेल्या व्हिडिओ लेक्चरमध्ये लेखकाचा त्या पारंपरिक अशा जातीचा कसबाई नावाच्या तांदळाचा शोध आता लेखक घेत आहे. आणि आपल्याला असं कळतं की लेखकाला जे कसबाई हे जे नाव आहे हे त्या गावातल्या वृद्ध किंवा जे बुजुर्ग मंडळी आहेत त्यांच्याकडनं हे नाव समजतं आणि लेखक आता त्याचा शोध घेत आहे. आता लेखक त्या पेठ गावातल्या सर्व बहुतांशी शेतकऱ्यांना त्याविषयी विचारणा करतात. पेठ गावाच्या सभोवताली असणारी जेवढेही गाव आहेत त्या गावातही जाऊन ते शोध घेतात, पण कोणालाही अशा प्रकारचा तांदूळ असतो हे माहीत नाही. त्यानंतर ते कृषी अधिकारी कार्यालयात जातात, तर त्या अधिकाऱ्यांनाही त्याविषयी काही माहिती नसते. उलट ते त्याला हायब्रिड बियाणं ऑफर करतात ॲट फ्री ऑफ कॉस्ट, पण लेखकाच्या मनामध्ये तेच बियाणं त्याला हवं आहे आणि ते तो अत्यंत झपाटलेल्या वेगाने शोधत आहे. त्यानंतर आता आपण तिसऱ्या पार्टमध्ये येणार आहोत की लेखक ते बियाणं शोधण्यासाठी कुठे जातात आणि ते बियाणं लेखकाला कुठे मिळतं. आणि म्हणून आपण इथे आलोय बघा. This time it was the Adivasi Mahamandal at Kasa which buys rice from Adivasi villagers on behalf of the government. म्हणजे आता तो आदिवासी महामंडळ जे कासा या ठिकाणी आहे, तर त्या ठिकाणी तो येतो की ज्या आदिवासी महामंडळामध्ये त्या सभोवतालच्या गावातल्या आदिवासींकडनं तांदूळ विकत घेतला जातो सरकारच्या वतीनं आणि त्या महामंडळामध्ये लेखक येतात. पण त्या ठिकाणी सुद्धा कसबाई डिड नॉट फिगर इन देअर फाइल्स. त्या महामंडळाच्या रेकॉर्डवर कुठेही कसबाई नावाच्या तांदळाचा उल्लेख नसतो. A good indication why people did not grow it anymore. The market did not recognize the rice, so if you grew it, you would not be able to sell it. म्हणजे आता कसबाई हा जो तांदूळ आहे हा बहुतांशी लोकांना माहीत नाहीये. अशा प्रकारची जात असते हे पण लोकांना माहीत नाही. म्हणजे बाजारपेठेमध्ये कोणालाही याची कल्पना नाही. आणि जर कोणी अशा प्रकारचा तांदूळ उगवत असेल तर तो विकायला आणत नसेल असा लेखकाचा अंदाज आहे. However, the officer in charge here had more knowledge of price and did remember Kasbai being sold to him a few years ago. पण आता इथे आदिवासी महामंडळामध्ये जो अधिकारी आहे त्या अधिकाऱ्याला तांदळाविषयीचं चांगलं ज्ञान असल्याची लेखकाला माहिती होते. आणि मग तो सांगतो की काही वर्षापूर्वी या ठिकाणी कसबाई नावाचा तांदूळ विकण्यासाठी आला होता. आता हा जो आदिवासी महामंडळातला अधिकारी आहे तर याच्याकडनं लेखकाला क्ल्यू मिळतो की धनिवरी गावामध्ये एक देऊहंडा नावाचा व्यक्ती आहे आणि त्याला या तांदळाविषयीची माहिती आहे. आणि म्हणून लेखक आणि बबन हे दोनही जण सोबत धनिवरी या गावामध्ये जातात. नेक्स्ट पॅराग्राफ. सो व्हेन आय इन धनिवरी, बबन अँड आय स्टार्टेड लुकिंग फॉर देऊ हंडा. आता इथे लुकिंग फॉर म्हणजे चाह शोध घेणे. लेखक आणि बबन हे देऊ हंडा नावाच्या व्यक्तीचा शोध घेत आहे. अँड फाउंड अ ग्रेइंग ओल्ड मॅन वेअरिंग अ कॅप सिटिंग आउटसाइड हिज हाऊस ऑन अ चारपॉय. आणि मग त्यांना तो एक वृद्ध गृहस्थ देऊहंडा हा भेटतो की ज्याने डोक्यावर टोपी घातलेली आहे आणि तो आपल्या घराच्या बाहेर चारपॉय म्हणजे खाटेवर बसलेला आहे. अँड एक्स सरपंच ऑफ द विलेज, ही हॅड एकर्स ऑफ लँड, अ ह्यूज हाऊस अँड ए लार्ज फॅमिली. आणि देऊहंडा हा कोण आहे तर तो धनिवरी या गावाचा माजी सरपंच आहे. त्याच्याकडे एकरोगंती जमीन, एक मोठं घर आणि मोठी फॅमिली म्हणजे मोठं कुटुंब होतं.
After exchanging the usual pleasantries, we came to the topic of कसबाई. आणि मग जेव्हा लेखक त्याच्याशी मुलाखत करतात, त्याच्याशी चर्चा करतात आणि मग हळूच इकडचे तिकडचे विषय झाल्यानंतर ते कसबाई हा विषय त्याच्याकडे काढतात की अशा प्रकारचा कधी काळी तांदूळ उपलब्ध होता का. The mere mention of कसबाई, देवहांडा drifted into the past. आणि फक्त कसबाई तांदळाचा उल्लेख केल्यानंतर देवहांडा भूतकाळामध्ये गळून जातो. ड्रिफ्टेड इंटू पास्ट म्हणजे गळून जाणे, म्हणजे त्याला त्या काळाची आठवण होते. हिज आईज टर्न ड्रीमी, त्याचे डोळे स्वप्नवत होतात. म्हणजे त्याला असं वाटतं की असा एक काळ होता की ज्या काळामध्ये कसबाई नावाचा तांदूळ संपूर्ण गावातले शेतकरी त्यांच्या शेतामध्ये पेरत होते. आणि म्हणून तो पुढे म्हणतोय, with a tremble in his voice he told us the entire village at one time grew only कसबाई. म्हणजे काळ असा होता की संपूर्ण गाव हा तांदूळ पेरत होते, असा तो त्याच्या कंप पावणाऱ्या आवाजात सांगतो. ट्रेम्बल या शब्दाचा अर्थ आहे कंप होणे, म्हणजे तो वृद्ध असल्यामुळे त्याच्या आवाजामध्ये कंप आहे आणि तो अत्यंत भावविवश होऊन त्यांना त्या कसबाई या तांदळाचा जो भूतकाळ आहे, जो इतिहास आहे, जो प्रसंग आहे, तो लेखकाला सांगत आहे. He said there was a time when people passing our village during lunch time would be forced to stop and ask for a meal. आणि मग एक काळ असा होता की त्या गावातनं जेही लोक जायचे, त्या गावातून पास व्हायचे, तर जेवणाच्या वेळेस जर असा तांदूळ, कसबाई नावाचा जो तांदूळ आहे, हा जर त्या घरांमध्ये शिजत असेल तर ते जेवणाशिवाय राहू शकत नव्हते. म्हणजे ड्युरिंग लंच टाइम वुड बी फोर्स टू स्टॉप अँड आस्क फॉर अ मील. मील म्हणजे जेवण. म्हणजे इतकं त्या कसबाई तांदळाच्या भाताविषयी चा मोह, त्याचा जो सुगंध आहे आणि त्याची जी क्वालिटी आहे, तर त्याविषयी लोकांना खूप भुरळ पडायची, असं तो सांगतोय. सच वॉज द alluring aroma of कसबाई. आणि अशा प्रकारचा मोहक असा सुगंध कसबाई तांदळाचा होता. म्हणजे एकदा त्या तांदळाचा सुगंध आला की त्या व्यक्तीला त्वरित जेवण करण्याची इच्छा होते. म्हणजे अशी काही जादू, असं काही गुण त्या तांदळामध्ये आहे. The entire area would have this heady aroma hanging in the air as all the houses cooked the same rice. देवहांडा पुढे सांगतात की संपूर्ण गावातील घरांमध्ये हाच एकच तांदूळ शिजत असल्यामुळे त्याचा सुगंध संपूर्ण गावात दरवळत होता. Today he said no one grew कसबाई and everyone had shifted it, growing the new hybrid varieties. आणि मग ते पुढे म्हणतात की आजची परिस्थिती अशी आहे की सगळेजण हायब्रिड व्हरायटीची लागवड करत आहेत आणि त्याच्यामुळे कोणीही कसबाई नावाचा तांदूळ शेतात लावत नाही. He claimed he had to force himself to eat this rice that was so insipid. आणि त्यांनी असा दावा केला की त्यांना आज ज्या हायब्रिड जातीपासून पिकवलेला तांदूळ खावा लागतो, तर हा एक प्रकारे मूर्खपणा आहे. म्हणजे देवहांडाला असं म्हणायचं आहे की कसबाई या तांदळाची जी क्वालिटी होती, त्याचा जो सुगंध होता, त्याच्यामध्ये जी नैसर्गिकता होती, तर ती आजच्या हायब्रिड व्हरायटीमध्ये नाही. आता हे सांगत असताना ही जी कसबाई नावाच्या तांदळाची जात आहे, ही कशी नामशेष झाली, याची काही दोन कारणं आपल्याला देवहांडा यांनी दिलेली आहेत. विथ द ॲडव्हेंट ऑफ इरिगेशन, म्हणजे पाटबंधारे विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात पाण्याची उपलब्धता झाली आणि म्हणून फार्मर्स वर टेम्प्टेड टू ग्रो अ सेकंड क्रॉप, अँड कसबाई बीइंग अ लॉंग ड्युरेशन राईस
was replaced by shorter duration hybrids so that harvest could be done earlier. This ensured that farmers could take up a second crop. आता जसं आता पाणी मुबलक उपलब्ध व्हायला लागलं तसं शेतकऱ्यांना टेम्प्ट म्हणजे मोह झाला की आपण दुसरं पीक घ्यावं. आणि कसबाई हे मुळातच लॉंग ड्युरेशन राईस म्हणजे दीर्घ कालावधीचं पीक असल्यामुळे लोकांनी ते पेरणं सोडून दिलं आणि रिप्लेस त्याच्याऐवजी लोक आता शॉर्टर ड्युरेशन हायब्रिड्स म्हणजे कमी कालावधीची पिकं पेरायला लागली अँड सो दॅट द हार्वेस्ट कुड बी डन अर्लियर. आणि कमी कालावधीच्या पिकाचा हंगाम आपल्याला लवकर गाठता येतो. दीर्घ कालावधीच्या पिकाचा हंगाम आपल्याला लवकर गाठता येत नाही आणि म्हणून आता जे त्या गावातले शेतकरी होते ते दोन पिकं घेण्याच्या मोहापायी त्यांनी तो कसबाई तांदूळ पेरण्याचं सोडून दिलं. म्हणजे इथे काय झालेलं आहे की शेतकरी हा आता अधिक अधिक प्रोफेशनल होत गेला. त्याला अधिक अधिक नफा किंवा उत्पन्न मिळवण्यासाठी म्हणून त्याला मोह झाल्यामुळे तो काय करतो की आता वर्षभरातनं त्याला दोन पिकं घेता यावीत अशा पद्धतीने तो आता शेतामध्ये बियाण्यांची लागवड करतो. दिस ensured that farmers could take up a second crop. आता हे दुसरं पीक घेण्याच्या नादामध्ये कसबाई नावाचा जो तांदूळ होता तर हा आपोआप त्या गावातनं हद्दपार झाला असं देऊहंडा सांगतात. I asked why he had shifted it so if he was so unhappy with hybrids. आता लेखक त्या देऊहंडाला सांगतात की जर तुम्हाला इतकं दुःख होत आहे तर तुम्ही तुमच्या शेतामध्ये हायब्रिड जातीचं वाण किंवा बियाणं का लावतात. तुम्ही कसबाई हाच तांदूळ लावायला पाहिजे होता. नो वन फोर्स्ड हिम टू डिड ते. कोणी तुम्हाला आग्रह थोडी केला की तुम्ही कसबाई पेरू नका, तुम्ही हायब्रिडच व्हरायटी टाका वगैरे. तर ही स्माइल्ड. तर या प्रश्नावर देऊहंडा स्मित हास्य करतात अँड रिप्लाय दॅट देअर फील्ड डिड नॉट हॅव फेन्सेस. आणि ते सांगतात की आमच्या शेताला कुंपण नाही. फेन्स म्हणजे कुंपण. अँड वन्स द हार्वेस्ट वॉज ओव्हर द कॅटल वेर रिलीज्ड इनटू द फील्ड. आणि एकदा हंगाम संपला की लगेच त्या शेतांमध्ये गुरं सोडून दिली जातात चारण्यासाठी. आणि कसबाई हे दीर्घ कालावधीचं पीक असल्यामुळे आणि ते शेतात असल्यामुळे त्या जनावरांसाठी एक प्रकारची ती मेजवानी ठरते आणि म्हणून तो त्याच्या शेतामध्ये कसबाई हा तांदूळ पेरत नाही आणि त्याने ते सोडून दिलं असं देऊहंडा सांगतात. बघा ते म्हणतात इफ माय फील्ड अलोन हॅज कसबाई इट विल बी अ ट्रीट फॉर द कॅट. म्हणजे मी जर एकटा कसबाई पेरणार असेल म्हणजे दीर्घ कालावधीचं पीक पेरणार असेल आणि जर बाकीचे शेतकरी शॉर्ट म्हणजे कमी कालावधीचं पीक पेरणार असेल तर माझ्या शेतामध्ये जी मोकाट जनावरं सोडली जातात तर त्यांना ती एक प्रकारची मेजवानी ठरेल. म्हणून हे दुसरं कारण देऊहंडा या ठिकाणी देता आहेत. अजून एक कारण त्यांनी दिलेलं ते बघा. समटाइम्स वी हॅव टू फॉल इन लाईन विथ कम्युनिटी. ही लॅमेंटेड म्हणजे दुःख करणे किंवा अगदी विलाप करून सांगणे. आणि ते दुःखाने असं सांगतात की कधी कधी तुम्हाला समाजाच्या दृष्टिकोनातून चालावं लागतं. समाजाच्या रीतीनुसार तुम्हाला काही गोष्टी पाळाव्या लागतात आणि म्हणून मला हायब्रिड पेरणं हे सक्तीचं झालं असं देऊहंडा सांगतात. हायब्रिड नीड्स मोर वॉटर. आता इथे आपल्याला हायब्रिड हे जे वाण आहे, हे जे बीज आहे, या बीजाचे काही दोष किंवा कमतरता सांगितलेल्या आहेत. हायब्रिड या बियाणाला खूप पाणी लागतं, फर्टिलायझर्स खतं लागतात अँड पेस्टिसाइड्स आणि कीटकनाशक लागतात. म्हणजे हायब्रिड हे बियाणं हे खूप पाणी शोषून घेणारं आणि त्याच्या वाढीसाठी खूप खतं खूप कीटकनाशकं लागतात. He said that fields were good initially but lead had reduced a lot. सुरुवातीला शेतामध्ये चांगल्या प्रकारचं पीक येतं पण नंतर ते आपोआप
कमी होतं. यील्ड म्हणजे इथे पीक असा अर्थ घ्यायचा आहे किंवा उत्पन्न असा म्हणजे शेतामध्ये जे पिकाचं उत्पादन होतं ते सुरुवातीला चांगलं येतं आणि हळूहळू जमिनीचा कस कमी झाला, जमिनीची क्वालिटी खराब झाली की त्यामुळे पीक कमी येतं असं तो सांगतो. Besides, he said that each year they had to increase the quantity of urea and pesticides they use. अजून ते सांगतायत की दरवर्षी आपल्याला युरिया या खताचं प्रमाण पिकांना वाढवावं लागतं किंवा कीटकनाशकांचं प्रमाणही वाढवावं लागतं. टू इन्क्रीज म्हणजे वाढवणे, क्वांटिटी म्हणजे प्रमाण. तर हा एक ड्रॉबॅक आहे हायब्रिड बियाणांचा. It was as if the new hybrids had an insatiable appetite for chemicals. म्हणजे ते सांगतायत की हायब्रिड ह्या जातीचं जे बियाणं आहे किंवा या जातीचं जे पीक आहे तर याची जी भूक आहे ती इनसॅटिएबल ॲपिटाईट म्हणजे अतृप्त भूक असते. कशाची? फॉर केमिकल्स म्हणजे रसायनांची. म्हणजे हायब्रिड बियाणं किंवा हायब्रिड पीक जे आहे त्यांना केमिकल्स किंवा रसायनं दिल्याशिवाय ती वाढू शकत नाही आणि त्याचा उलट परिणाम असा होतो की मातीची सकसता कमी होते आणि त्या अन्नधान्याची गुणवत्ता सुद्धा कमी होते. म्हणजे आपल्याला हायब्रिड हे एक प्रकारचं निकृष्ट दर्जाचं अन्न आहे असं या ठिकाणी देवभांडा सांगतात. He told us that even when there was a flash floods in the 60s. आता ते त्या कसबाई तांदळाविषयी सांगतायत की 60s म्हणजे 1960 नंतरच्या कालावधीमध्ये जेव्हा त्या गावामध्ये खूप मोठा पूर आलेला होता. कसबाई हॅड स्टूड इट्स ग्राउंड. पण कसबाई हा तांदूळ जमिनीवर घट्ट आपले मूळ रोवून उभा होता. He fondly remembered how the rice was still standing when they all returned the village. म्हणजे तो सांगतोय की कशा पद्धतीने जेव्हा ते गावामध्ये परत आले तेव्हा शेतामध्ये हा तांदूळ तरी सुद्धा एवढ्या पुरामध्ये सुद्धा तग धरून होता. म्हणजे द फ्लड हॅड रिसीडेड. रिसीड म्हणजे ओसरणे. म्हणजे जेव्हा पूर ओसरला आणि गावातले सर्व लोक गावात परत आले आणि शेतामध्ये गेले तेव्हा त्या शेतात त्यांनी पाहिलं की कसबाई हा तांदूळ एवढ्या पुराच्या पाण्यात सुद्धा तग धरून होता. म्हणजे इथे देवभांडा यांना सांगायचं आहे की कसबाई या तांदळाची जी सकसता त्याचा जो गुण आहे तो खूप चांगल्या पद्धतीचा आहे आणि म्हणून अशा चांगल्या पद्धतीच्या पारंपरिक बियाणाची पेरणी लोकांनी केली पाहिजे की ज्याच्यामुळे जमिनीची क्वालिटीही सुधारते आणि लोकांच्या आरोग्यामध्येही आणि जीवनमानामध्येही सुधारणा होऊ शकते. सच वॉज द स्ट्रेंथ ऑफ द राईस. अशा प्रकारे त्या तांदळाचं एक सामर्थ्य म्हणजे ताकद आहे, शक्ती आहे. बट लुक व्हॉट यू हॅव डन, ही रोड. पण आपण काय करतोय म्हणजे आजच्या आधुनिक काळामध्ये आपण कशा पद्धतीने शेती करतोय, कशा पद्धतीने हायब्रिडच्या नादामध्ये आपण वाहवत जातो आहे आणि संपूर्ण गुणवत्ताच आपण त्या शेतीमधील अन्नधान्याची खालावून टाकलेली आहे असं देवभांडा सांगतात. ॲज वी वेंट ऑन रेमिनिझिंग अबाउट राईस. म्हणजे जेव्हा ही इव्हेंट ऑन जेव्हा देवभांडा आहे त्या रेमिनिझिंग म्हणजे रिमेंबरिंग अ स्टोरी म्हणजे त्या कसबाई तांदळाची जी कथा आहे ती आठवून सांगतात तेव्हा ते असं म्हणतात, वी जेंटली गायडेड हिम बॅक टू द रिझन फॉर आवर व्हिजिट द कसबाई सीड. आता तेच त्या लेखक देवभांडाला सांगतात की आम्ही त्या गावामध्ये कशासाठी आलो आहे किंवा आम्ही त्यांना भेटण्यासाठी कशासाठी आलो आहे. तर ते सांगतात की आम्हाला कसबाई हे बियाणं पाहिजे आहे, आम्ही त्याचा शोध घेत आहोत. जर ते त्यांच्याकडे असेल तर त्यांनी ते द्यावं असं लेखक त्या देवभांडाकडे विचारणा करतो. त्यावेळेला देवभांडा असं म्हणतात, ही वॉज शुअर दॅट देअर वॉज नॉट अ सिंगल विलेजर्स इन हिज एरिया हू वुड हॅव द सीड्स ऑफ कसबाई. ते सांगतात की या गावातला एकही व्यक्ती
असा नाही की ज्याच्याकडे ते बीज असेल. म्हणजे या गावातल्या कुठल्याही व्यक्तीकडे तुम्हाला कसबाई तांदळाचं बियाणं मिळणार नाही. According to him, the only people who still grew it were the Adivasi in Hamlet at the foothills of the mountains in the next village, आसारवारी. आणि मग देऊळहंडाकडनं त्यांना परत एकदा क्ल्यू मिळतो की जे आदिवासी पाडे आहेत, हॅमलेट म्हणजे पाडा, तर एक जवळच एक आसारवाडी नावाचं एक गाव आहे. आणि त्या आसारवाडी गावाच्या पाड्यावर म्हणजे पर्वतांच्या पायथ्याशी, टेकड्यांच्या पायथ्याशी एक छोटंसं गाव आहे पाड्याचं. त्या पाड्यातले आदिवासी हे आजही हा तांदूळ पिकवतात, असं देऊळहंडा लेखकाला क्ल्यू देतो किंवा पुढचा मार्ग सांगतो. वी बीड फेअरवेल टू देऊळहंडा. आम्ही देऊळहंडाचा निरोप घेतला. बीड फेअरवेल म्हणजे निरोप घेणे. who lovingly blessed us and said, Mahalakshmi, the local goddess, will give you the seeds of कसबाई. आणि मग देऊळहंडा जणू आशीर्वाद देतात की महालक्ष्मीची कृपा आपल्यावर सदैव राहावी. असो, विल गिव्ह यू द सीड्स ऑफ कसबाई. आणि आपल्याला कसबाई या बियाणाचा शोध घेण्यामध्ये आपल्याला मदत मिळो आणि ते आपल्याला मिळेल, अशा पद्धतीने तो खात्री व्यक्त करून देऊळहंडा त्या लेखकाला आशीर्वाद देतो. तर इथे लेखक आता आसारवाडी या गावाकडे जातात. त्या गावातले जे पाडे आहेत, त्या पाड्याचं नाव पण आपल्याला पुढच्या भागात दिलेलं आहे, तर त्या ठिकाणी ते जातात. In Asarwari village, we asked the Sarpanch to help us as we were not very fluent with the local dialect. आता आसारवारी गावात गेल्यानंतर ते डायरेक्ट सरपंचाला भेटतात आणि त्याला सांगतात की तुम्ही आम्हाला मदत करा, कारण तिथली जी डायलेक्ट म्हणजे जी बोलीभाषा आहे ती त्या बोलीभाषेविषयी आम्हाला खूप काही माहिती नाही आहे, नॉट व्हेरी फ्लुअंट, आणि म्हणून तुम्ही आम्हाला मदत करा. मग तो आसारवारी गावातला जो सरपंच आहे तो एका व्यक्तीला त्यांच्यासोबत देतो. ॲसिस्टंट जो आहे त्याचं नाव आहे जीवन. ही सेंट इज असिस्टंट जीवन विथ अस इन टू द हिल्स. म्हणजे जीवन हा जो सहकारी आहे, तर याला ती भाषा चांगल्या प्रकारे अवगत येतो, तिथला लोकल पर्सन आहे, आणि म्हणून तो लेखकासोबत आणि बबनसोबत त्या पाड्यावर जातो. आफ्टर हाफ आवर वॉक, जवळजवळ अर्धा तास पायी चालल्यानंतर, थ्रू थिक व्हेजिटेशन, क्रॉसिंग न्यूमरस स्ट्रीम्स अँड डिचेस अँड स्क्रॅम्बलिंग्स ओव्हर रॉक्स अँड ग्रॅव्हल, म्हणजे अनेक प्रकारचे पाण्याचे झरे, अनेक प्रकारचे खड्डे, आणि स्क्रॅम्बलिंग ओव्हर रॉक्स म्हणजे खडकांवरनं, वाळूवरनं चालत ते त्या गावामध्ये पोचतात. आणि त्या गावाचं नाव आहे बघा, वी रीच द स्लीपी हॅमलेट ऑफ बोरीपाडा. स्लीपी म्हणजे शांत असं गाव, हॅमलेट म्हणजे ते पाड्याचं गाव, आणि त्या पाड्याचं नाव आहे बोरीपाडा. देअर वेर जस्ट 2 रॅमशॅकल हाऊसेस इन फ्रंट ऑफ अस. आणि इन फ्रंट ऑफ म्हणजे आमच्या समोर फक्त त्या गावात 2च घरं होती. ती पण कशी होती? रॅमशॅकल म्हणजे मोडकळीस आलेली घरं, पूर्णपणे नादुरुस्त अवस्थेत असलेली घरं, आणि 2च घर. अर्धा तास पायी चालून त्या गावात आल्यानंतर त्या गावात काय बघायला मिळतं? तर 2च घर. वी वंडर्ड इफ दिस वॉज द राईट प्लेस. आणि आम्हाला प्रश्न पडला की हे योग्य ठिकाण आहे का, जिथे आपल्याला कसबाई तांदळाचं बियाणं मिळू शकेल का? म्हणजे लेखकाला खात्री वाटत नव्हती की 2च घर आहेत आणि त्यातल्या त्यात तिकडनं नकार मिळाला किंवा त्यांच्याकडे नसेल तर आपली एवढी सगळी मेहनत वाया जाईल. आपण इतक्या लांब आपण धडपडत आलेलो आहोत, खूप त्या ठिकाणी जाणं जिकरीचं आहे, तरी सुद्धा ते त्या ठिकाणी पोचतात, आणि म्हणून लेखकाला थोडी शाश्वती कमी वाटते. पण जेव्हा ते त्या 2 घरांपैकी एका घराच्या बाहेर अ रिंकल्ड ओल्ड वुमन म्हणजे सुरकत्या पडलेली एक वृद्ध स्त्री
sitting before one of the houses looked at us with curiosity. मग आता एक म्हातारी स्त्री घराबाहेर अत्यंत उत्सुकतेने जिज्ञासेने घराच्या बाहेर ओसरीवर बसलेली आहे. As we approached her, we signaled to Jivan to ask the crucial question. आणि जेव्हा आम्ही तिच्याकडे आलो तेव्हा आम्ही जीवनला सांगितलं की तू तिला प्रश्न विचार की तिच्याकडे कसबाई नावाच्या तांदळाचं बीज आहे का. As we approached her, we signaled to जीवन. मग आता हे सगळं झाल्यानंतर जेव्हा जीवन त्या म्हातारीला विचारतो, she muttered in reply and we looked at जीवन for a quick interpretation. मटर म्हणजे पुटपुटणे. तिचा आवाज खूप काही मोठा येत नव्हता आणि हळू आवाजामध्ये ती काहीतरी बोलली आणि जे लेखकाला समजलं नाही. आणि मग लेखक काय सांगतोय जीवनला की तू आम्हाला पटकन अर्थ सांग त्या तिच्या म्हणण्याचा, ती काय म्हणाली. इंटरप्रिटेशन म्हणजे अर्थ सांगणे. तर मग तो जीवन काय सांगतो बघा. ही ब्रोक इन टू स्माइल. तो स्मित हास्य करत म्हणाला, इन्फॉर्म अस दॅट शी डिड हॅव द राईस. की तिच्याकडे कसबाई या तांदळाचं बियाणं आहे. आणि बघा लेखकाची जी रिॲक्शन आहे की त्याला इतका आनंद झाला की त्याचा आनंद गगनात मावत नव्हता. वॉन्टेड टू नो हू वी वेअर अँड वाय वी वॉन्टेड. आणि तिला माहिती करून घ्यायचं होतं की आम्ही कोण आहोत, इतक्या लांब आम्ही इथं का आलेलो आहोत, कशासाठी त्यांना हे बियाणं हवं होतं हे जाणून घेण्याची तिलाही उत्सुकता होती. इट वॉज डिफिकल्ट टास्क टू कीप अ स्ट्रेट फेस. आणि आता ते जेव्हा लेखकाला कळतं की तिच्याकडे कसबाई हे बियाणं आहे तर त्याचा चेहरा अगदी सरळ ठेवणं त्याला अशक्य होतं. अँड आय हॅड टू कंट्रोल a strong desire to hug her. म्हणजे त्याला एवढा अत्यानंद झाला की त्या म्हातारीचे ऋण कसे व्यक्त करावे, तिचे आभार कसे मानावे हे त्याला कळत नव्हतं. म्हणजे जणू तिला मिठी मारून तिच्याविषयीची कृतज्ञता व्यक्त करावी असं त्याला वाटत होतं. म्हणजे तिच्याविषयी त्याला एक प्रकारे आता खूप मोठा आदर वाटतो. म्हणजे ज्या बियाणाचा शोध घेण्यासाठी त्याने अख्खी गावं पालथी घातली, खूप ठिकाणी शोध घेतला, अनेक लोकांना विचारलं आणि कोणालाही त्याच्याविषयी माहीत नव्हतं. आणि त्या बोरी पाड्यावर त्या एका छोट्याशा खेडेगावातल्या 2 घरांच्या गावामध्ये त्या म्हातारीकडे त्याला ते बियाणं मिळालं, सापडलं असं म्हणायला हरकत नाही. आणि त्याचा शोध पूर्ण झाला. त्यामुळे त्याचा आनंद हा गगनात मावत नव्हता, इतका तो हर्षोल्लासित झाला. आफ्टर सर्चिंग फॉर मंथ्स वी हॅड फाउंड द इल्युसिव्ह कसबाई. अनेक महिने शोध घेतल्यानंतर आम्हाला शोधण्यासाठी कठीण असलेले, इल्युसिव्ह म्हणजे डिफिकल्ट टू फाइंड, जे त्यांना मिळत नव्हतं आणि जवळजवळ त्यांनी आशाच सोडून दिली होती, ते त्यांना गवसलं किंवा ते त्यांना मिळालं, याचा त्यांना अतिशय अपरिमित आनंद झाला. We explained to her that we were from Pet nearby. आम्ही तिला सांगितलं की आम्ही जवळच पेठ या गावातली आहोत. We need the seeds to grow. आणि आम्हाला कसबाई हे जे बियाणं आहे त्या तांदळाचं ते पेरण्यासाठी हवं आहे. We asked for 10 kilograms of rice. आता इथे गंमत अशी आहे की यांनी तिच्याकडे 10 किलो तांदूळ मागितला. She muttered and scowled. ती पुन्हा काहीतरी पुटपुटली आणि काहीतरी इशारा करते, शोध घेते. तेव्हा जीवन इंटरप्रिटेड दॅट शी नेवर हर्ड ऑफ पेट विलेज. मग जीवनने तिच्या बोलण्याचा अर्थ सांगितला लेखकाला की तिने कधीही पेठ या गावाविषयी ऐकलेलं नाही. अँड ऑल्सो डिड नॉट हॅव अ वेइंग स्केल. आणि तिच्याकडे तराजू काटा सुद्धा नाही आहे की तुम्हाला ती 10 किलो एक्झॅक्ट ते कसबाई तांदळाचं बीज मोजून देईल. तर तिच्याकडे तराजू काटा नाही. म्हणजे बघा इथे आपल्याला असं लक्षात येतं की ही जी पाड्यावर राहणारी जी लोक असतात, आदिवासी लोक असतात, तर त्यांना खूप गावाविषयी शहराविषयी माहिती नसते. ते फक्त त्यांच्या त्या एरियामध्ये शेती करतात आणि त्याच्यावरच त्यांचा उदरनिर्वाह करतात.
आणि त्या म्हातारीच्या बाबतीतही असं लक्षात येतं की तिने पेठ हे गाव काय आहे किंवा असं काही गाव आहे हे तिला माहीत नव्हतं. शी वॉज विलिंग टू गिव्ह द सीड्स ओनली इन बास्केट्स. ती फक्त टोपली भर बियाणं द्यायला तयार होती. बास्केट म्हणजे टोपली. वी आस्क फॉर अ सिंगल बास्केट ऑफ राईस. आम्ही तिला सांगितलं की आम्हाला एक टोपली बियाणं त्या कसबाई तांदळाचं पुरेसं होईल. जीवन टोल्ड अस टू पे हर समथिंग. जीवनने सांगितले तुम्ही तिला काहीतरी पैसे द्या. आणि मग आय हँडेड ओव्हर 100 रुपी नोट. मी तिला 100 रुपयाची नोट तिच्या हातात दिली. अँड फॉर द फर्स्ट टाइम इन द लास्ट 10 मिनिट्स हर फेस ब्रोक इन टू स्माईल. आणि गेल्या 10 मिनिटापासून जे तिच्याशी चर्चा करतायत बोलतायत तर त्या 10 मिनिटांनंतर तिला पहिल्यांदा तिच्या चेहऱ्यावर हसू उमळून आलं किंवा उमललं. कारण तिला आनंद झाला की कोणीतरी माणूस लांब धडपडत इतक्या खडतर प्रवासाने आपल्याकडे येतो आणि आपल्याकडे कसबाई बियाणाची मागणी करतो आणि त्याच्या बदल्यात आपल्याला 100 रुपये देतो. तर एक प्रकारे तिला सुद्धा खूप आनंद झाला आणि शी नॉडेड हर हेड इन अप्रुव्हल. आणि तिने अत्यंत संमतीनं ते म्हणजे जणू आपली संमती दर्शवली आणि त्या लेखकाला एक टोपली बियाणं दिलं. आणि लेखकानेही तिला त्याच्या बदल्यात 100 रुपयाची नोट दिली. ॲज वी वॉक बॅक अगेन्स्ट द फेडिंग सनसेट. अशा प्रकारे ते बियाणं घेऊन येत असताना सूर्यास्त झाला. फेडिंग सनलाईट म्हणजे आता सूर्य मावळण्याची वेळ झाली. लिव्हिंग बिहाइंड अ स्माइलिंग ओल्ड लेडी. आणि त्या वृद्ध स्त्रीच्या चेहऱ्यावर जे स्मित हास्य आहे ते लेखकाच्या स्मरणात कायम राहिलं. I couldn't help but wonder that here, nestling in the foothills of an unknown mountain away from hustle and bustle of the road or the city, were the people of real people of India. सगळ्यात महत्त्वाचं वाक्य आहे बघा की भारतातले हे खरे लोक आहेत की जे या टेकड्यांच्या पायथ्याशी वास्तव्य करून राहतात. नेस्लिंग म्हणजे वास्तव्य करून राहणे. आणि ही जी लोक आहेत पर्वताच्या टेकड्यांच्या पायथ्याशी राहणारी लोक ही गावातल्या हसल आणि बसल गोंगाटापासून गर्दीपासून खूप लांब राहतात आणि हीच लोक भारताची खरी लोक आहेत. आता इथे प्रश्न आहे की अशा त्या पाड्यांवर राहणाऱ्या डोंगराच्या पायथ्याशी राहणारे शहराच्या गोंगाटापासून गर्दीपासून लांब राहणारे लोक हे भारतातले खरे लोक आहेत असं लेखक का म्हणतोय. त्याचं कारण असं आहे की these were the people who still held on to the rich biodiversity of our land. ही नॅचरली ही लोक अशी आहेत की ज्यांनी आपली जैवविविधता टिकवून ठेवली आहे. बायोडायव्हर्सिटी म्हणजे आपण निसर्गामध्ये निसर्गाच्या सान्निध्यात राहून जी काही जैवविविधता टिकवण्याचा प्रयत्न करतो आणि ते पण नैसर्गिक संसाधनांचा वापर करून आपण ते टिकवण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणून दे आर द रिअल पीपल ऑफ इंडिया. म्हणजे इथे त्यांना असं कृत्रिम पद्धतीने शेती करणं किंवा हायब्रिड पद्धतीचं बियाणं पेस्टिसाइड्स किंवा केमिकल्स तर हे फर्टिलायझर्स हे त्यांना माहीत नाही आहे. त्यांच्या पद्धतीने ते नैसर्गिक पद्धतीने शेती करतात आणि आजही त्याच्यावर ते उदरनिर्वाह करतात आणि म्हणून निसर्ग टिकवण्याचं खरं काम ही लोक करतात आणि म्हणून ते भारताचे खरे लोक आहेत. अँड नो वन इवन केअर्ड अबाउट देम. आणि दुर्दैव त्यांचं एवढंच आहे की त्यांच्याविषयी कोणीही काळजी करत नाही. बघा निसर्ग हा सक्षम आहे सर्व जीवांची काळजी घेण्यासाठी, मग तो माणूस असो की प्राणी असो. आणि म्हणून इथं लेखक सांगतायत की जरी कुठल्याही सरकारने कुठल्याही लोकांनी त्यांची काळजी जरी घेतली नाही तरी निसर्ग हा त्यांची काळजी घेणारा म्हणजे हा त्यांचा गुरु आहे किंवा हा त्यांचा देव आहे. आणि म्हणून लेखकाला एक अभिमान वाटतो, सार्थ अभिमान वाटतो की हीच लोक जे भारताचे खरे लोक आहेत
की ज्यांनी भारताची भौगोलिक संपदा जपून ठेवलेली आहे. आणि आपण काय करतोय, आजच्या आधुनिक काळातला शेतकरी काय करतोय की वेगवेगळ्या तंत्रज्ञानाने हायब्रिड पिकवलेलं जे बीज शेतात पेरतात, अनेक प्रकारची खतं रसायनं वापरून संपूर्ण निसर्गाचा आपण जणू विनाशच सुरू केला आहे. म्हणजे निसर्गाचा विनाश म्हणजे माणसाचाही विनाश. माणसाच्या आरोग्याशी, जीवाशी हा खेळण्याचा प्रकार आज या आजच्या स्पर्धेच्या युगात सुरू आहे. आणि म्हणून लेखकाला असं वाटतं की these are the real people of India who try to reach the biodiversity of our land naturally. म्हणजे खरे लोक जे नैसर्गिक दृष्ट्या आपली भूसंपदा, भौगोलिक संपत्ती, जैवविविधता टिकवून ठेवण्याचं काम करतात. They had never heard of hybrids, fertilizers or pesticides. लेखक पुढे म्हणतातच आहे की त्या लोकांना असं हायब्रिड, फर्टिलायझर्स, पेस्टिसाइड्स म्हणजे ही जी नावं आहे ती माहिती सुद्धा नाही आहे. दे जस्ट गिव्ह देअर राईस अँड एट व्हॉट दे गॉट. ते त्यांच्या पद्धतीने तो तांदूळ पिकवतात आणि तोच ते ग्रहण करतात किंवा खातात. द ओल्ड लेडी हू मेड हॅड प्रॉबेबली नेवर लेफ्ट बोरीपाडा. आणि जी वृद्ध स्त्री बोरीपाड्यावर लेखकाला भेटली तर तिच्या बोलण्यावरनं किंवा तिच्या राहणीमानावरनं लेखकाला असं लक्षात आलं की ती बोरीपाडा हे गाव सोडून कधीच, म्हणजे तो पाडा सोडून कधी ती बाहेर गावात गेलीच नसावी असं लेखकाला वाटतं. आता हा लेखकाचा अंदाज आहे, प्रत्यक्ष वस्तुस्थिती वेगळी असू शकते, पण लेखकाला असं वाटतं की बोरीपाडा सोडून कदाचित ती स्त्री ते गाव सोडून गेली नसेल. Her world wasn't spoiled by progress. आणि तिचं जे बोरीपाड्यातलं जे जग आहे ते कसं आहे, अनस्पॉइल्ड म्हणजे खराब न झालेलं. म्हणजे आजच्या आधुनिक काळामध्ये, स्पर्धेच्या युगामध्ये, हायब्रिडच्या या जगात आपण जगतोय आणि याच्यामध्ये जे आपण आपली लाईफस्टाईल जी खराब करून घेतलेली आहे, म्हणजे आपलं स्वतःचं जीवन आपण जणू प्रदूषित करून घेतलेलं आहे. म्हणून लेखक असं म्हणताय की तिचं जे विश्व आहे बोरीपाड्यात, हर वर्ल्ड तिचं जे बोरीपाड्यातलं जे विश्व ते कसं आहे, अनस्पॉइल्ड म्हणजे खराब न झालेलं, म्हणजे प्युअर, निर्मळ, स्वच्छ अशा प्रकारचं जीवन, असं समृद्ध जीवन ती जगत आहे. अँड फॉर वन्स आय वॉज ग्रेटफुल फॉर दॅट. आणि म्हणून लेखकाला पुन्हा एकदा तिच्याविषयी कृतज्ञता वाटते. म्हणजे आपल्याला या संपूर्ण धड्यामध्ये हेच शिकायला मिळतं की लेखकाने त्याचा जो फोकस आहे किंवा त्याची जी लाईफस्टाईल आहे ती का चेंज केली, तर त्याला त्या आधुनिक काळामध्ये ज्या पद्धतीने अन्नधान्याचं उत्पादन शेतामध्ये होतं आणि लोकांच्या आरोग्याला कशा पद्धतीने धोक्यात आणलं जात आहे हे जेव्हा त्या लेखकाच्या लक्षात येतं, तेव्हा लेखकाने असा निश्चय केला, असा विचार केला की आपण 17 वर्ष त्या IT कंपनीत काम केल्यानंतर ती नोकरी सोडून तो पेठ नावाच्या गावामध्ये स्वतः शेती विकत घेतो आणि निर्णय घेतो की आपण सेंद्रिय पद्धतीनेच शेती करायची, सेंद्रिय खतांचा वापर करून आपण शेती करायची आणि शेती करत असताना कुठल्याही हायब्रिड बियाणाचा, फर्टिलायझर्स म्हणजे खतांचा, पेस्टिसाइडचा वापर करायचा नाही. म्हणजे इथे लेखकाचा जो दूरदृष्टिकोन आहे तो असा आहे की आपण नैसर्गिक कृत्रिम म्हणजे पद्धतीने शेती करायची, कृत्रिम पद्धतीने शेती करायची नाही. आणि याच्यामध्ये एक मूळ उद्देश असा आहे की लेखकाला इथे कुठल्याही प्रकारचा म्हणजे नफा मिळवणे किंवा कॅश क्रॉप घेणं हा त्याचा तिथे उद्देश नाही आहे. त्याचा आणखीन एक मोठा उद्देश काय आहे की त्या सेंद्रिय शेतीचा प्रचार आणि प्रसार करायचा, लोकांमध्ये जास्तीत जास्त जागृती करायची आणि लोकांना हे पण पटवून द्यायचं की कशा पद्धतीने हायब्रिड्स, फर्टिलायझर्स आणि पेस्टिसाइड्समुळे उत्पादन कमी होतं, जमिनीची क्वालिटी खराब होते, अन्नधान्याची क्वालिटी खराब होते आणि याविषयी
ची जाणीव जागृती करून देण्याचं खूप मोठं व्यापक आणि महान काम करण्याचं लेखकाने ठरवलं आणि म्हणूनच त्यांनी ते आय टी क्षेत्राची नोकरी सोडून ते या क्षेत्राकडे आपल्याला वळाले दिसतात. तर विद्यार्थी मित्रांनो, मला असं वाटतं की आपल्याला हा धडा निश्चितच आवडला असेल आणि याच्यातनं खूप बोध घेण्यासारखाही आहे, खूप शिकण्यासारखंही आहे. माझी आपल्या सगळ्यांना अशी सूचना आहे की आपण हा धडा पुन्हा एकदा वाचा, प्रत्यक्ष शांतपणे वाचा आणि त्याच्यातली जी वाक्यप्रयोग आहे, जे शब्दरचना आहे, ते नीट समजून घ्या आणि त्याच्यावर आपल्याला काय काय ॲक्टिव्हिटी फॉर्म करता येऊ शकतात, तयार करता येऊ शकतात, तर त्याच्याविषयी आपण तर्क लावावा. पुढच्या काही दिवसांमध्ये, साधारण पुढच्या आठवड्यामध्ये मी आपल्याला या धड्याच्या प्रश्नोत्तरांची PDF निश्चित पाठवणार आहे. तर आपण पुन्हा भेटूया, पुन्हा नवीन टॉपिकसह पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये. टिल देन, गुड बाय एव्हरीवन अँड थँक यू.